व्हीव्हीपॅटच्या गणतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली आहे। व्हीव्हीपॅटमुळे ईव्हीएममुळे लोकांमध्ये भ्रम आहे की कुणालाही मत द्या, ते मत जातं भाजपलाच। म्हणूनच आमची मागणी आहे की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्यात। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची मागणी। जळगावचे खासदार उन्मेष पाटील संजय राऊत यांच्या भेटीला जळगावमधनं भाजपनं तिकीट नाकारल्यामुळे उन्मेष पाटील नाराज। लवकरच ठाकरे गटात प्रवेशाची शक्यता। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा शिवसेनेचीच। रत्नागिरी सिंधुदुर्गात आम्ही 2.5 लाखांनी विजयी होऊ, उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास। पुढच्या 2 दिवसात महायुतीच्या 48 जागा जाहीर होतील, मंत्री उदय सामंत यांची माहिती। बारामती मतदारसंघातनं माघार घेतल्यावरती विजय शिवतारे अजित पवारांच्या भेटीला। देवगिरी निवासस्थानी दोघांमध्येही बैठक। नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे बंडाच्या तयारीत। छगन भुजबळांना उमेदवारी जाहीर झाली तर गोडसे अपक्ष उमेदवारीची घोषणा करण्याची शक्यता। नाशिक लोकसभेसाठी इच्छुक असलेले हेमंत गोडसे आज मुख्यमंत्र्यांना भेटणार। भुजबळांना उमेदवारी मिळण्याची चर्चा पुन्हा सुरू झाल्यामुळे गोडसे तडकाफडकी मुंबईत। नागपूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट। माजी गृहमंत्री अनिल देशमुख सुद्धा यावेळी उपस्थित होते। एनडीएकडून अजून उमेदवारांचं निश्चित नाही, महायुती भ्रष्ट उमेदवार देणार का हे पाहावं लागेल। यवतमाळच्या जागेवरती आदित्य ठाकरेंची महायुतीवर टीका। जिथे जिथे गद्दारी झाली आहे तिथे तिथे लोकांनी नाकारलं असल्याचं आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। आज यवतमाळमध्ये आदित्य ठाकरे आणि रोहित पवारांची सभा। सभेची तयारी पूर्ण, 20,000 नागरिकांच्या उपस्थितीची व्यवस्था। कोकणातल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी ठाकरे पितापुत्रांच्या 3 सभा। उद्धव ठाकरेंची 28 एप्रिलला रत्नागिरीत तर 3 मेला कणकवलीत जाहीर सभा, तर आदित्य ठाकरे 4 मेला रत्नागिरीमध्ये सभा घेणार। बुलढाण्याचे 2 महत्त्वाचे उमेदवार आज उमेदवारी अर्ज भरणार। शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर अर्ज दाखल करतील। विद्यमान खासदारांनी जिल्ह्याची वाट लावली। बुलढाण्यामध्ये शेतकरी नेते अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांची खासदार प्रतापराव जाधवांवर टीका। भाजपमध्येही प्रतापरावांबद्दल नाराजी, त्यामुळे महायुतीतील दोघांची त्यांच्या विरोधात उमेदवारी। तुपकरांचं वक्तव्य। 22 वर्षांच्या संघर्षात आपण सावलीप्रमाणे रविकांत तुपकरांसोबत राहिलोय। ही लढाई आम्ही जिंकू, रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांचा विश्वास। नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी। दक्षिण पश्चिम नागपूर हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विधानसभा मतदारसंघ आहे। देवेंद्र फडणवीस हे फसवणवीस आहेत, ते केवळ थापा मारतात। प्रणिती शिंदेंची टीका। भाजपचे लोक केवळ आश्वासनं देतात, त्यांचं काम कागदापुरतं मर्यादित असतं। प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल। यवतमाळ वाशिममध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख आज अर्ज दाखल करणार। आदित्य ठाकरे आणि रोहित पवार अर्ज दाखल करताना हजर असतील। वर्ध्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे शरद पवारांच्या उपस्थितीत अर्ज भरतील। यावेळी शरद पवार पक्षाकडून रॅलीचं आयोजन। महाविकास आघाडीचं आज परभणीमध्ये शक्ती प्रदर्शन। ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर आज अमरावती लोकसभेसाठी अर्ज भरणार। वंचित बहुजन आघाडी अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा। केंद्रीय मंत्री नारायण राणेंची आज संध्याकाळी मुंबईत पत्रकार परिषद। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा वाद कायम असताना राणे आज काय बोलणार याकडे लक्ष। नारायण राणे आजपासून सिंधुदुर्ग रत्नागिरी दौऱ्यावर। नारायण राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कामाला लागण्याचे आदेश। प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारासाठी बच्चू कडूंनी घेतला कार्यकर्ता मेळावा। मेळाव्यात राणा दाम्पत्यावर केली टीका। 2 कोटींच्या गाडीत फिरायचं आणि 17 रुपयांच्या साड्या वाटायच्या। 17 रुपयांच्या साडीनं मतपरिवर्तन होऊ शकत नाही, बच्चू कडूंची टीका।
स्थापना दिनानिमित्त भाजपचे राज्यभरात कार्यक्रम। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्व मंत्री आणि आमदार बूथपर्यंत अभियान राबवणार। प्रत्येक बूथच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपची रणनीती। सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोदींचं स्वागत करण्याची संधी। ज्या ज्या राज्यात पंतप्रधान दौरे करतील तिथल्या सामान्य कार्यकर्त्यांकडून मोदींचं स्वागत होईल। बूथ प्रमुख, जिल्हाध्यक्ष आणि महिला नेत्यांना ही संधी मिळेल। महाराष्ट्रातील 10,000 महिला गायब झाल्यात, अजूनही त्यांचा शोध नाही। कायदा सुव्यवस्था शिल्लक नाही, नाना पटोलेंचा भाजपवरती निशाणा। लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला समर्थन न देण्याची राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका। संघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची माहिती। रामटेकचे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांना काँग्रेस नेते राजेंद्र मुळक यांच्याकडून शिवी देण्याचा व्हिडिओ व्हायरल। उमरेड येथील महाविकास आघाडीच्या सभेत राजेंद्र मुळक यांचं वादग्रस्त वक्तव्य। धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या विरोधात बॅनरबाजी। नाशिकच्या मालेगाव येथील मोसम पुलावरती अज्ञात व्यक्तीकडून असा खासदार मान्य आहे का या आशयाचे बॅनर्स। सदानंद कदम यांचा फोटो असलेला बॅनर खेड शहरातील अनिकेत शॉपिंग मॉलच्या ठिकाणी। खेड पोलिसात गुन्हा दाखल। सदानंद कदम हे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे बंधू आहेत। सूड घेणाऱ्यांनी मायेच्या ओलाव्याची अपेक्षा करू नये या आशयाचा हा बॅनर आहे। मेहुणे ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवरती बहिष्कार। दुष्काळी अनुदान न मिळाल्यामुळे ग्रामस्थांचा निर्णय। अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिलं निवेदन। यवतमाळ वाशिम लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना आणली 12,500ची चिल्लर। मनोज गेडाम नावाच्या व्यक्तीने ही चिल्लर आणली। गेडाम यांना रक्कम स्वतःच मोजून निवडणूक विभागाला देण्याचे आणि अर्ज भरण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली। यावेळी 1 मराठा लाख मराठा अशा घोषणा। अशोक चव्हाणांची गाडी अडवल्याप्रकरणी 25 ते 30 मराठा आंदोलकांवर गुन्हा। नांदेडच्या कोंढा येथील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाणांची गाडी रोखली। अकोल्यामध्ये भाजप उमेदवाराकडून जिल्हाधिकारी रोडवरती स्टेज उभारण्याचा प्रयत्न। निवडणूक आयोगाचे स्टेज काढण्याचे आदेश। भाजपनं स्टेजचं काम थांबवलं। दरम्यान भाजपनं स्टेज उभारल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोठी सभा घेण्याचा वंचितनं इशारा दिलेला होता। शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंच्या विरोधातील व्हायरल पत्रानं सुटतंय। खरंच पत्र लिहिणारा शिवसैनिक असेल तर उघडपणे स्वतःचं नाव आणि पत्त्यासहित पत्र पाठवावं असं आवाहन। लातूरमध्ये 10 वर्षातील विकासापासून दूर असलेल्या राजकारणाला लोक कंटाळली आहेत। वंचितचे उमेदवार नरसिंह उदगीरकर यांचं मत। यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळींनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। यवतमाळ वाशिम जागेच्या तिढ्याबाबत फडणवीस आणि भावना गवळींमध्ये साधारणतः अर्धा तास चर्चा। अकोला लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी। काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार जाहीर। अकोला लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील 4 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करतील। विदर्भातील 6 लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांची नागपूरमध्ये बैठक। या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंची उपस्थिती। सत्तेच्या लालसेपोटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्यात गलिच्छ राजकारण सुरू। ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांची फडणवीसांवर टीका। नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा। मेळाव्यात पदाधिकाऱ्यांकडून ठाणे लोकसभेवर दावा। मंत्री दीपक केसरकर यांच्यासमोरच ठाणे मतदारसंघ न सोडण्याची जोरदार मागणी। तर ठाणा लोकसभेची जागा शिवसेनाच लढवेल। मंत्री दीपक केसरकरांची शिवसेनेच्या मेळाव्यात घोषणा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आचारसंहितेचा भंग। गुन्हा नोंद करून गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करा। काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंची
निवडणूक आयोगाकडे मागणी. नवनीत राणा भाजपात, मग रवी राणा कुठे आहे? आमदार बच्चू कडूंचा सवाल. तर नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीत 2 लाख मतांनी पराभव करू, बच्चू कडूंचा इशारा. रायगडमधील महायुतीचा वाद मिटला. खासदार सुनील तटकरे यांच्यावरती विश्वास ठेवत त्यांना मदत करू, भरत गोगावलेंची भूमिका. सोलापूरकर हुशार आहेत, विरोधकांच्या अफवांना ते बळी पडणार नाहीत. प्रणिती शिंदेंचा राम सातपुतेंना टोला. रामराज्य येणार असं म्हणता, मग गेल्या 10 वर्षांपासून रावण राज्य होतं का? प्रणिती शिंदेंचा सवाल. सोलापूर लोकसभा निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. राम सातपुतेंची प्रतिक्रिया. विरोधकांनी कमेंट करण्यासाठी पैसे देऊन भाड्यानं लोक बसवलेत. प्रणिती शिंदेंवर सातपुतेंचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.